आम्ही त्या गावातून इथून असं आलो खाली, तिथून इथून एवढं फिरून असं वर येऊन इथपर्यंत पोहोचलो. ते काय फुकट नाही, 50 रुपये एकाला घ्यावे. चला ढगाळ गेलेला सूर्य. गाईज आम्ही ट्रेकिंगला चाललोय आणि इथं व्हिडिओ अलाउड नाही आहे. हॅलो गाईज, वेलकम टू डे 3. येस, ट्रेकिंगला चाललो. इकडे बाजूला डोंगर आहे, तिथं ट्रेकमध्ये भेटू आपण. बाय. त्या डोंगरावर आम्ही चाललोय, त्या तो दिसत नाही सध्या. गाईज, मीट माय फ्रेंड्स. कोण आहे हा? कल्याण आणि सारंग. गावाकडची सकाळ असली मस्त आहे. सगळे पुढे गेलेत, एकटीच महागा राहील. ही माझी फ्रेंड आकांक्षा, जिने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे बिचारीकडे सामान दिलंय. चला 1 2 3 गो. बघा इथे तर मी एकटीच मागं राहिले, सगळे पुढे गेलेत. म्हणजे मागं पण आहेत बरेच जण, पण मी मध्ये राहिले एकटीच. तर मी म्हणलं ब्लॉग काढते. आता आम्ही निळकंठेश्वर मंदिरला चाललो आहे. इथले जे गावातले लोक आहेत ते म्हणले की ते मंदिर इतकं चांगलं आहे की तिकडून आफ्रिका इकडून तिकडून लोक येतात. महादेवाचं मंदिर आहे जुन्या काळातलं. बघू कसं आहे ते मंदिर. अजून वेळ आम्हाला जायला, एवढं ट्रेक करायचं. आठ वाजलेत आणि आम्ही 2 किलोमीटर चलत आलो ऑलमोस्ट. आता आम्हाला हा डोंगर चढायचा आहे आणि आत्ताच इथं सनराईज झालं. असलं मस्त सनराईज झालं गाईज. सनराईज बघा. ढगाळ गेलेला सूर्य. हिरवागार निसर्ग. त्यात हिरवं थोडंच आहे पण म्हणायला एक नंबर वाटतं. हिरवागार निसर्ग आणि त्यात आमचा हा गद्दार दोस्त. तो गद्दार नाही, तो आमच्या डिपार्टमेंटचा चांगला माणूस आहे. मग आता मला काय, त्यांच्यासोबत तुम्ही पण आहात ते त्यामुळे गद्दार. पुढे व्हावे. नाही हा बोल. सांग म्हणा. काय काही नाही. एआयडीएस जिंदाबाद. हा असं. एनटीसी जिंदाबाद. वा, वा, वा. सिव्हिल तर जास्त जिंदाबाद. हा हा तुझं नाव रे विसरले. काय बोल ना काहीतरी. मी कल्पेश अरे काहीतरी बोल ना. नाही हो, मला नाही बोलता येत. नको ते बोल मी काय. बोललं तर कॉन्ट्रोवर्शियल होतं. हे निळकंठेश्वर तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहोत, आम्ही कुरण बुद्रुक येथे आलेलो आहोत. सकाळी पहाटे 4ला आम्ही आवरून इकडे आलो. आता 8 वाजले. आम्ही चालत हा 50 मुलांनी हा ट्रेक पूर्ण केलेला आहे. आणि निळकंठेश्वराचं अप्रतिम असं ठिकाण आहे. हे पाहण्याची आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. अगदी थोड्या अंतरावरती, म्हणजे आता 5 मिनिटामध्ये आम्ही निळकंठेश्वराचं जे ठिकाण आहे प्रॉपरली त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो आहोत. आम्ही सगळे 50 पेक्षा जास्त मुलं आहोत आणि आम्ही आता निळकंठेश्वराच्या दिशेने वाटचाल करतोय. पुढे पूर्ण डोंगर सर करून आम्ही वरती आलोय. डोंगराच्या आता अगदी थोड्याशा अंतरावरती 5 मिनिटाचा डिस्टन्स राहिलेला आहे. या अंतरावरती जाऊन आता आम्ही निळकंठेश्वराचं दर्शन घेणार आहोत. चला सगळे माझ्याबरोबर. चला.
65 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि 1 मिनटं मी आत जाऊन दाखवते कसं आहे. वर येऊन अरे खूप छान वाटते माहिती आहे का. पहिल्यांदा कॉलेजवाल्यांनी खूप चांगलं काम केले आणि कॅम्पमध्ये एवढी मजा आहे. एवढ्यावरही आलो आहे आम्ही जवळपास 8 किलोमीटर चढून. तरी खूप छान छान मूर्ती आहे. तुम्ही बघायलाच थोडी ब्लॉगमध्ये आणि आधी पण असेल ब्लॉगच्या. आणि मध्ये तर खूप छान मूर्ती आहे महादेवाची. मस्त वाटते. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटते. मन असं तृप्त झालेलं आहे. 8 किलोमीटर जेव्हा आम्ही चढत होतो ना वरती त्या टाईमला खूप असं त्रास होत होता. पण आता हे सगळं बघून ते त्रास काहीच वर्थित वाटत वाटतंय. नाहीये. खूप छान वर्थित वाटतं. खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण नक्कीच एकदा ना एकदा इकडे या. एकदा येऊन इथे बघून जा कसं आहे काय आहे. खूप छान आहे. आणि हां तुम्ही इथे राहायची पण सोय राहू शकता. इथं वॉशरूम्स वगैरे सगळं सिस्टमॅटिक आहे, अवेलेबल आहे. मग तुम्ही लांबून पण आलो तरी इथे राहू शकता. खूप छान आहे. एकदा व्हिजिट करा. महिषासूर असेल नक्की कन्फर्म नाही, पण महिषासूर. या मंदिराचा इतिहास सांग ना जरा. मंदिराचं नाही माहिती, पण मला याच्या निळकंठेश्वर नाव का पडले ते माहिती आहे. काय समुद्र मंथन झालं तर त्यावेळी बरेच काहीतरी रत्न बाहेर पडले. त्यातलं एक विष पण होतं खूप ते महादेवांनी पिलं आणि आपल्या कंठामध्ये असं साठवून ठेवलं. त्याच्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. त्याच्यामुळं त्यांना निळकंठ म्हणतात आणि त्यांचंच हे मंदिर आहे. ओके, थँक्यू. हा बोल, तुला काय वाटतंय? खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही आम्ही सगळे बांधिलकी जी असते ना ती एकनिष्ठ ठेवून आम्ही युनिटीमध्ये लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करू. त्या मागच्या गार्डन नाही आहे, इथं सगळ्या मूर्त्या आहेत ठेवलेल्या. इथं आलोय, त्यांनी मूर्त्यां थ्रू स्टोरी टेलिंग केलंय. महाभारतची स्टोरी इथं दाखवली. आमच्या बरोबर मागे इथं दरबार आहे आणि आम्ही तिघी पण आलो होतो इथं. इथं ब्लॉग स्टार्ट आहे. पण मी इकडे तिकडेच बघते मूर्तींकडे. कारण दर एका मूर्तीमागे काही ना काही स्टोरी आहे जी आपल्याला सगळ्या मूर्ती बघितल्यानंतर कळेल. की फॉर एक्झाम्पल महाभारत ते कशामुळे झालं आहे, वस्त्रहरणामुळे. तिथं ही मूर्ती थ्रू वस्त्रहरण दाखवलं आहे. परत 5 पांडव दाखवलेले आहेत, त्यांचे 5 मुकुट दाखवलेले आहेत. खूप सुंदर आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हे वस्त्रहरण केलेलं आहे तेव्हाची मूर्ती. आणि इथं मागं दरबारातली सभा बसलेली आहे, असं सीन दाखवलेलं आहे. आम्ही त्या गावातून इथून असं आलो खाली. इथून एवढं फिरून असं वर येऊन इथपर्यंत पोहोचलो आम्ही. चला भेळवाले 50ला भेळ सेल आहे, माल आहे आजच्या दिवस फक्त. कांदा टाकू नये, मीठ टाकू नये, मिरची टाकू नये. टोमॅटो आहे, हिरवा लाल टोमॅटो आहे. कांदा पण आहे, गावरान कांदा आहे. हा फक्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलांसाठी, बाकीच्यांना नाही. कोणी येऊ नका. टोमॅटो चिरा, सुंदर असे पौष्टिक भेळ आहे आणि चांगल्या प्रकारची भेळ बनवलेली आहे. निळकंठेश्वराच्या डोंगरावरती हा भेळीचा प्रसाद म्हणून तुम्ही सेवन करायचं. तुम्हाला येताना जी एनर्जी गेलेली आहे ती उतरताना एनर्जी मिळणार आहे. हा महादेवाचा प्रसाद म्हणून सेवन करायचं तुम्ही. हे मस्त असं कोथिंबीर मारली बघा. याच्यावरती असा कांदा मारला, हे चवदार भेळ झाली. आता याच्यावरती आपण लाल टोमॅटो मारतोय.
आणि आम्ही खाली येऊन चहा पितोय. इथं हे जे तिथं हॉटेल आहे, चहा आणि बिस्किट खातोय आम्ही. आणि खाली जाऊन आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे कारण आज माझ्या ग्रुपचा नंबर आहे. आशिता पडता पडता वाचलेली आहे. कसं वाटतंय आशिता बर्थडे पार्टी म्हणून पेरू देणार आहे, काय विषय? आशिताची बर्थडे पार्टी पेरू. संध्याकाळी जेवण पण आहे 8 वाजता. फुकटचं.